आहे, राईट? सो जस्ट मी स्क्रीन शेअर करतो. आय थिंक आपल्याला दिसेल. 1 2 येस येस येस. आपला माईक बंद ठेवा जेणेकरून मध्ये डिस्टर्बन्स येणार नाही. जस्ट वेट. येस, माईक विजिबल. सो वेलकम. आरोग्य ते अध्यात्म 3 दिवसाचा वर्कशॉप मध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं मनापासून. मी प्रकाश आव्हाड, एक हेल्थ कोच आणि शिवशक्ती रेकी ग्रँड मास्टर. आपले माईक जर बंद केले तर चांगलं होईल. एक second. ओके, नो प्रॉब्लेम. आरोग्य अध्यात्माच्या क्लासमध्ये सगळ्यात पहिले आपले जे गुरु आहे, कारण की कोणतंही चांगलं काम करताना आपल्या गुरुला धन्यवाद म्हटलं पाहिजे. आपल्या गुरुला मनापासून नतमस्तक झालं म्हणजे आपले पुढचे काम व्यवस्थित होतात, राईट ना? सो थँक्यू सागर सर, थँक्यू सागर लाईफ गुरुकुल्स. हा जो 3 दिवसाचा आपला वर्कशॉप आहे, हा वर्कशॉप कोणासाठी? जर तुम्ही 30+ वयोगटात आणि आहार आणि आयुष्यात बदल हवे असेल तर हा वर्कशॉप त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही सतत तणाव, स्ट्रेस किंवा निर्णयाच्या गोंधळात असाल, जर तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेचा वापर करू इच्छित असाल तर याचा बेनिफिट तुम्हाला होईल. हा वर्कशॉप तुमच्यासाठी आहे. ज्यांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारायची आहे, ज्यांना आत्मविश्वास, ऊर्जा, सकारात्मक माइंडसेट वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी हा वर्कशॉप आहे. ज्यांना एक बॅलन्स डाएट, एक्सरसाइज आणि डिसिप्लिन आयुष्य चेंज करायचे, आपले आयुष्य बदलायचे आहे, त्यांच्यासाठी हा खास वर्कशॉप. जे फक्त शरीर नाही तर संपूर्ण आयुष्य सुधारण्याच्या ध्येयानं प्रेरित आहे, कुठेतरी त्या गोष्टीला ते शोधताय, हा वर्कशॉप त्यांच्यासाठी आहे. जे लोक वजन कमी करून फिटनेस मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी हा 3 दिवसाचा वर्कशॉप आहे. आणि या 3 दिवसामध्ये जीवन स्वतःच्या नियंत्रणात घेऊ शकतात. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात की ज्या आपण एक सडन वय झालं की त्यानंतर आपण चेक करतो की नाही आता माझं काही राहिलं नाही किंवा ह्या गोष्टी अशा होत चालतात. आपण काय करतो कुठेतरी आपल्या माइंडला त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो की नाही आता हे असंच होईल. पण आपण जर स्वतःवर काम केलं, आपल्या फिटनेसवर काम केलं, आपल्या आहारावर काम केलं, तर नक्कीच आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. सतत जर तुम्ही स्ट्रेस, ताण, तणाव किंवा काही गोंधळात असाल निर्णयाच्या, तर त्यासाठी सुद्धा बेनिफिट या वर्कशॉपमुळे तुम्हाला होईल. स्वतःच्या क्षमतेचा वापर आपण किती चांगल्या प्रमाणात करू शकतो, हे सुद्धा यातून तुम्हाला मिळू शकते. आज जे आहे की आजकालच्या फास्ट लाईफस्टाईल म्हणू त्याला आपण, की स्वतःकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसते. तर अशी काही टिप्स तुम्हाला मिळणार आहे या आजच्या वर्कशॉपमधून, की तुम्ही त्या टिप्सनुसार आपलं स्वतःचं जे जीवनशैली आहे, ही जीवनशैली सुधारू शकतो. येस, मी माझा एक छोटासा इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. मी प्रकाश आव्हाड, एक सर्टिफाईड हेल्थ कोच आहे. सर्टिफाईड रेकी शिवशक्ती रेकी ग्रँड मास्टर. सॉरी, ते शिवशक्ती टाकायचं राहिलं इथं.
आणि सर्टिफाईड रेकी हीलर आणि एक सर्टिफाईड मेडिटेशन इन्स्ट्रक्टर. आजपर्यंत मी जे पण काही लोकांना मदत करतो, त्यासाठी माझं जे काही व्हिजन आहे, 1,00,000 लोकांना फिटनेससाठी मदत करणं. प्रत्येक व्यक्तीच्या घरात फिटनेस आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक सकारात्मकता देण्याचं ध्येय किंवा देण्याचं ते उद्दिष्ट, ते मिशन मी ठेवलंय आणि आय होप की मी त्या मिशनमध्ये नक्कीच 100% सक्सेस होणार आहे. आपल्या ज्या 3 दिवसाचा वर्कशॉप, या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आपण काय-काय शिकणार आहोत, काय-काय आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपला डे 1 जे असेल, डे 1 मध्ये आपण फिजिकली आणि स्पिरिच्युअली कसे आरोग्यमय राहता येईल, यावर खूप हां, साऱ्या गोष्टी बरोबर. शिकणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आपण चेंज करणार आहोत. त्यानंतर दुसरा दिवस जो असेल, त्या दुसऱ्या दिवसामध्ये एक जनरल डाएट प्लॅन, की ज्या डाएट प्लॅननुसार आपण आपले आयुष्य चेंज करू शकतो. आपल्या काही सवयी आहेत त्या आपण चेंज करू शकतो. असे डाएट प्लॅन तुम्हाला या दुसऱ्या दिवसामध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो असेल, सगळ्यात महत्त्वाचा आपला तिसरा दिवस असेल, तर स्ट्रेस मॅनेजमेंट. 100 लोकांतून कमीत कमी 80% लोकं स्ट्रेस, ताण-तणाव, डिप्रेशन ह्या गोष्टी तर असतातच. तर त्यासाठी स्ट्रेसमध्ये असल्याच्या नंतर आपण स्ट्रेसच्या बाहेर कसं पडायचं, यासाठी काही गोष्टी जे की तुम्हाला तिसऱ्या दिवशी बघायला मिळेल किंवा तिसऱ्या दिवशी आपण त्या मॅनेज करू शकतो. यासाठी तिसरा दिवस आपल्यासाठी खास महत्त्वाचा असेल. आजचा जो पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला काही स्वतःची एक रिॲलिटी चेक करायची आहे. माझ्या लाईफमध्ये एक रिॲलिटी, मी माझं माझं शरीर जे आहे, शरीर मला काहीतरी सांगतंय, पण आपण ते लक्ष देतो का त्याकडे? चेक करतो का? काय शरीर आपल्याला सिग्नल देतंय? माझं मन जे आहे, हे मन शांत आहे का? आपण आपल्या मनाचं कधी ऐकतो का? त्यानंतर आपली जी रिॲलिटी चेक करायची त्यामध्ये, की मी स्वतःसाठी वेळ देतो का? किंवा मी स्वतःसाठी वेळ देते का? मी आनंदी आहे का? की फक्त एक जिम्मेदारी मी निभवतोय? तर सडनली एक वय जर झालं, की त्या वयामध्ये जबाबदारी जास्त माणसावर पडते. मग स्वतःचं जे काही इच्छा असतात, त्या इच्छा तशाच राहून जात्या आणि त्या इच्छा राहून झाल्या किंवा त्या जबाबदारीच्या दबावाखाली आपण आपलं दिवसभराचं काम करत असतो. पण स्वतःला कधी आपण बघत नाही, की आपण आनंदी आहे का? शरीर जे आहे, एक 30 ते 35 वयाच्या नंतर शरीर आपल्याला काही सिग्नल द्यायला चालू करतं. जर त्या लक्षण किंवा शरीराचे जे लक्षण आपल्याला मिळत असेल, ते जर माहिती असले, तर नक्कीच आपण वेळेवर त्या गोष्टीवर काम करू शकतो आणि होणाऱ्या त्रासापासून आपण मुक्त राहू शकतो. आपलं जे मन आहे, मन जर शांत असेल, तर खूप साऱ्या गोष्टी अशा आहे, की आपल्या त्या पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ द्यावा लागेल आणि जर आपण स्वतःला वेळ दिला, तरच आपण आनंदी जीवनाचा फायदा घेऊ शकतो किंवा आनंदी राहू शकतो. तर आज आपण बघणार आहोत, की आहार. आपला जो आहार आहे, या धावपळीच्या जीवनामध्ये नेमकं आपण कमी केलं म्हणावं किंवा होत नाही. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की काय करू आमच्याकडून ते होत नाही. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतकं छान आहार आहे. त्या आहाराकडे आपलं लक्ष न देता रस्त्याच्या कडेला किंवा कमी वेळेत जो आपल्याला आहार मिळतो, त्या आहारावर आपण जास्त काम करतो. म्हणजे आहार जास्त घ्यायला चालू करतो. पण तो आहार कुठं ना कुठं आपल्यासाठी चुकीचा असतो. आपला जो आहार आहे, या आहारामध्ये 100% तर आता सध्याला ते शक्य नाहीये. तरीसुद्धा रोजचा आहार जर आपण चेंज केला, तर जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, ती न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण आपल्या बॉडीसाठी देऊ शकतो. आणि आजच्या आहारामध्ये 70 ते 80% ते न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्याला मिळतात. मग आपला जो आहार आहे, आपल्याला जर आहार चेंजच करायचा आहे. आहार चेंज म्हटलं की थोडंसं प्रत्येकाच्या एक माइंडला वाटते काहीतरी वेगळंच आहे. मग आता माझं काही चेंज होईल का? माझं काही बंद होईल का? पण ही मानसिकता जर आपण चेंज केली, तर नक्कीच आपण आपला आहार चेंज करू शकतो. या आहारामध्ये आपल्याला काय पाहिजे? आपला आहार जो आहे, त्या आहारामध्ये आपले न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगले पाहिजे.
त्या आहारामध्ये आपले कार्बोहायड्रेट जे काही शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं, ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. या आहारामध्ये आपले जे प्रोटीन स्रोत आहे, तो प्रोटीन चांगल्या प्रमाणात पाहिजे आणि या आहारामध्ये चांगला फॅट जो शरीराला गरजेचा असतो, तो फॅट सुद्धा पाहिजे. म्हणजे आपली जी जेवणाची प्लेट आहे, त्या जेवणाच्या प्लेटमध्ये 40% कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन आणि 30% आपल्याला चांगला फॅट प्रत्येकाला बॉडीसाठी गरजेचं आहे. पण आता होतं काय, की आपण जो आहार खातो आहे, एकतर जनसंख्या वाढली आहे, जमीन आपली तिथल्या तिथं आहे आणि ह्या कमी क्षेत्रफळामुळे आणि जास्त जनसंख्येमुळे जे आपला आहार उगवण्याची पद्धती ती चेंज झाली. त्याचे जेनेरिक चेंज केले गेले. पूर्वी आहार आपल्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत किंवा आपल्या ताटात येईपर्यंत ज्याला 30 ते 40 दिवस लागत होते, आज त्याला 20 ते 25 दिवसात तो आपल्या ताटापर्यंत येऊन पोहोचतो. या आहारामध्ये किंवा आपल्या फास्ट लाईफस्टाईलमुळं आपण काय करतो, की आहार जो घ्यायचा आहे तो न घेता फास्ट फूड, जंक फूड ह्या गोष्टीकडे जास्त जातो. का? कमी वेळेत मिळतो आणि इझिली अवेलेबल. पण हे सरासरी आपल्यासाठी चुकीचं आहे. आपला आहार कधी पण ह्या गोष्टीसाठी नाही बनलाय, की मी फास्ट फूड जर खाल्लं तर माझं एनर्जी मिळेल. होतं काय, की फास्ट फूड आपण ज्यावेळेस खायला चालू करायचं, तर त्यामध्ये एक्स्ट्रा सॉल्ट, त्यामध्ये एक्स्ट्रा शुगर, त्यामध्ये कुठलीही न्यूट्रिशन व्हॅल्यू नाहीये, जे आपल्या बॉडीला गरजेचे आहे. ते आपण घेतो किंवा त्यातच आपण चला एक सडनली एनर्जी मिळते म्हणून आपण तो आहार घेतो. त्यानंतर आपल्या बॉडीला व्हाईट शुगर जास्त गरजेची नाहीये. शुगरचे खूप सारे लोकं भेटतात, की त्यांना शुगर आहे. खूप सारे लोकं भेटतात त्यांना बीपी आहे. पण हे माहिती आहे का, की आपण आपला आहार जर चेंज केला, तर आपल्या चेंज झालेल्या आहारामधून कुठं ना कुठं आपण त्या प्रॉब्लेम्सला रिलीफ देऊ शकतो. त्या प्रॉब्लेम्सपासून आपण दूर जाऊ शकतो. मग आहार आपला कसा पाहिजे? आपल्या आहाराचं जर नियोजन करायचं म्हटलं, तर रोज सकाळचा जो आहार आहे, त्या सकाळच्या आहारामध्ये आपण जे घेणार आहोत, हं. याच्यासोबत आपल्या आहारामध्ये माईक बंद असू द्या. आपला आहार जो पाहिजे रोज सकाळचा आहार. सकाळचा जो आहार घेणार आहोत आपण या आहारामध्ये खूप सारे जे फॉर्म्युला आहे, जास्त नाही. पण ते आहारामध्ये आपल्याला हिरव्या पालेभाज्या, सीझनेबल वाईज फळ, आपली जी अ, जेवण करण्याची पद्धत आहे. ही जेवण करण्याच्या पद्धतीमध्ये आपलं जे ताट आहे, या ताटामध्ये या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहिजे, की आपलं कलरफुल ताट हे झालं पाहिजे जेवणाचं. त्यासाठी सकाळचा जो आहार असेल, त्या आहारामध्ये जे आपलं ब्रेकफास्ट म्हणू त्याला नाश्ता, तर नाश्ता आपला झालाच पाहिजे. पण खूप सारे लोकं आहे, की ज्यांना म्हणतात, की नाही आम्हाला नाश्त्याची सवय नाहीये. रात्री जर आपण 8 ते 9 वाजता जेवत असलो, तर आपण 12 तास आपल्या बॉडीला होल्डवर ठेवतो. त्याच्यापेक्षा जास्त जर बॉडीला होल्डवर ठेवलं, तर नक्कीच कुठं ना कुठं आपल्या स्टमकला प्रॉब्लेम यायला चालू आहे आणि ते जे आपण होल्ड ठेवू त्यानंतर जे आपण टाकतोय, ते फॅटमध्ये कन्व्हर्ट व्हायला चालू होतं, कारण ते पचन होत नाही. वेळेवर जर आपण आहार घेतला, तर आपली पचनक्रिया सुद्धा चांगलं काम करायला चालू करेल. पण तो आहार घेताना आपली कलरफुल प्लेट असली पाहिजे जेवणाची. 7 रंगाची कलर किंवा 7 रंगाची फळं किंवा 7 रंगाच्या भाज्या आपल्या आहारामध्ये पाहिजे. तरच आपला आहार आपल्या शरीराला पोषक ठरेल. त्यानंतर आपल्याला जे काही आहार म्हणजे आपण जे काही बाहेरचं घेतो, हे कुठेतरी स्किप करावं लागेल. बऱ्याच लोकांना सवय असते, की मीठ वरतून घ्यायचं. जास्त मीठ घेणं हे आपल्या बीपीला कारणीभूत ठरतं. ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ते ब्लड प्रेशर वाढायचं काम करतं. त्यासाठी आपलं मीठ जे आहे, ते मीठ आपल्याला एक प्रमाणातच ठेवावं लागेल आणि ते एक प्रमाणातच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे काही बाहेरचं खाणार आहोत, या खाण्यामध्ये खूप सारे असे काही केमिकल्स मिक्स केलेले असतात, की जेणेकरून ते बनवलेलं खाद्यपदार्थ जास्त काळ टिकावे. आपण आपल्या घरात बनवलेलं जे काही जेवण आहे, 12 तासाच्या वरती टिकत नाही. पण मग हे जे पॅकिंग फूड येतो,
हे पॅकिंग फूड 4-4 महिने, 5-5 महिन्याची व्हॅलिडिटी असते. मग हे का? कारण याच्यामध्ये काही केमिकल्स मिक्स असतात, जे आपल्या बॉडीला हार्मफुल असतात, जे आपल्या बॉडीला गरजेचे नाही. मग आपला जो आहार आहे, रोज सकाळचा आपला ब्रेकफास्ट झालाच पाहिजे. ब्रेकफास्टच्या नंतर 9 ते 10 वाजेपर्यंत आपलं जे जेवण आहे, एक टाईम आपला फिक्स असला पाहिजे. त्यामध्ये 12 ते 1 या वेळेत आपलं जेवण झालं पाहिजे आणि संध्याकाळचं जे जेवण आहे, संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला आपण दुपारी जितकं खाणार त्याच्यात 50% हे आपल्या जेवणाचा एक मेनू ठरला गेला पाहिजे. आपल्या आहारामधून कधी पण अशा काही गोष्टी ज्या जास्त गोड आहे, या स्किप केल्या गेल्या पाहिजे. जंक फूड आपल्याला गरजेचे नाहीये. फास्ट फूड आपल्याला गरजेचे नाहीये. आपल्या सीझनेबल फळ, सीझनेबल भाजीपाला जितके जास्त प्रमाणात आपण घेऊ, तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं आणि याचा एक फॉर्म्युला आहे. आपला सकाळचा जर सलाद आपण घेणार आहोत, तर आपलं जे वजन आहे, वजन गुणिले 5 ग्रॅम. फॉर एक्झाम्पल माझं वजन जर 70 किलो असेल, तर 70 गुणिले 5 म्हणजे आपला सकाळचा ग्रीन सलाद हा 350 ग्राम झाला पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये जेवणाच्या अगोदर आपण ग्रीन सलाद खाऊ शकतो. ग्रीन सलादमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असेल, काकडी असेल, टमाटर असेल, बीट असेल, या गोष्टी त्याच्यात आपण ॲड ऑन करू शकतो. याने काय होईल, फायबर कंटेंट आपल्या पोटामध्ये जास्त जातंय आणि ज्यावेळेस फायबर चांगल्या प्रमाणात आपल्या बॉडीला मिळते, त्यावेळेस आपली भूक लागण्याची प्रक्रिया कमी होते. कारण पचन क्रियेला सुधारण्यासाठी फायबर हा घटक सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि जे पण आपण हिरवा पालेभाज्या किंवा हिरवा आहार आपण घेणार आहोत, आपलं ग्रीन सलाद आपण घेणार आहोत, त्या व्यक्तींसाठी एक अमृतप्रमाणे हे फायबर कंटेंट काम करत राहतं. आणि एकदा की आपली डायजेशन सिस्टम चांगली झाली, जी आपली पचन संस्था जर व्यवस्थित काम करायला लागली, तर एक्स्ट्रा जमा झालेला फॅट हा हळू कमी व्हायला चालू होतो. त्यासाठी आहार आपल्यात सगळ्यात महत्त्वाचा पिलर आहे, की तो आपल्याला चेंज करायला पाहिजे. मग आपण यामध्ये काय स्किप करायचंय? ट्राय करा, तर एकाच वेळेस तर कोणती गोष्ट होणार नाही. फास्ट फूड जे काही रस्त्याच्या कडेला आपण घेत आहोत, ते थोडं कमी करा सुरुवातीला. जास्त एक तर 100% कमी केलं, तर तुमच्यासाठीच चांगलं. त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स, जे असे थंड पेय, हे आपल्याला कमी करावं लागेल. जास्त गोड वस्तू आणि ज्यामध्ये जास्त मिठाचं प्रमाण जास्त आहे, ह्या वस्तू आपल्याला कमी करावं लागेल. म्हणजे यापासून थोडं-थोडं एक हळू आपल्याला ती सवय लावावी लागेल, की थोडंसं दूर जायचं यामध्ये. त्याच्यानंतर चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण तो शरीरासाठी फक्त 20% आहे. किती? 20%. पण मग हा जर 20% व्यायाम का करायचा? प्रत्येक व्यक्ती एक 20, 25 ते 30 वर्षे वयापर्यंत त्यांची बॉडी एक चांगली असते. पण तिथून पुढे काय होतं, की आपण एकतर आपली लाईफस्टाईल, त्यानंतर आपली कुठलीही शारीरिक गतिविधी कमी करून टाकतो, जी ती होत नाही. याने काय होईल, की आपलं बॉडी कुठं ना कुठे एक लॉक व्हायला चालू होते. आपल्यात बॉडी पाहिजे तशी रिएक्ट करत नाही. मग हा जो व्यायाम आहे, मग त्या व्यायामामध्ये तुम्ही कार्डिओ करू शकतात, तुम्ही सायकलिंग करू शकतात, तुम्ही स्विमिंग करू शकतात. ज्यांना शक्य आहे, अशा व्यक्ती जिम करू शकतात. 30-35 च्या आतमध्ये 40 पर्यंत तुम्ही जिम करू शकतात. हा व्यायाम आपल्या बॉडीला एक फ्लेक्सिबिलिटी प्रदान करतो. आपल्या बॉडीचा टोन चेंज करण्याचं काम हा एक्सरसाइज करतो, हा व्यायाम करतो. आपल्या बॉडीला एक चांगला शेप देण्याचं काम करतो आणि व्यायाम जर प्रत्येक व्यक्ती करत असेल, तर ती व्यक्ती कुठल्याही गोष्टीसाठी सडनली तयार असते. नेहमी व्यायाम करणारी व्यक्ती यांचं बॉडीचं बॅलन्स खूप चांगलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक्सरसाइज, हा व्यायाम आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहे, जे आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्यासाठी दिवस-रात्र काम करत असतात. ते हेल्दी ठेवण्याचं काम, त्यांना एक चांगली चालना देण्याचं काम
व्यायाम करत असतो. मग कोणत्या वेळेस कोणता व्यायाम करायचा किंवा कोणत्या एजवाल्या लोकांनी कोणता व्यायाम करायचा? जर तुम्ही 50-55 प्लस असाल, तुम्ही जर फिरायला जाताय, तर ट्राय करा की मी थोडं जास्त स्पीड कशीच करू. थोडी जास्त स्पीड. नॉर्मली चालतंय ओके. जेवढं तुम्हाला सहन होईल तेवढं तर तुम्ही चालू शकतात. पण त्याच्यापेक्षा थोडंसं पुश द लिमिट ज्याला म्हणतो आपण, थोडंसं एक्स्ट्रा चालायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. हे कोणासाठी? की ज्यांच्याकडून कार्डिओ किंवा हाय एक्सरसाइज होत नाही, ह्या लोकांसाठी. आता यामध्ये एक प्रश्न येतो, की व्यायाम आम्हाला काय करायचा आहे? अशी कोणतीही व्यक्ती नाहीये, की त्या व्यक्तीला व्यायाम गरजेचा नाहीये. प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी एक 30 मिनिट, 40 मिनिट, 45 मिनिट आपल्याला ॲक्टिव्हिटी करायचीच असते. जर आपल्याला लाँग टाईम, लाँग जास्त दिवस, जास्त काळ हेल्दी राहायचंय, जास्त काळ आपल्या ऑर्गन्सला चांगलं ठेवायचंय, तर अशा सर्व व्यक्तींसाठी हा व्यायाम खूप गरजेचा आहे. त्यानंतरचा आपला पिलर जे येतो, तो आहे पाणी. पाणी किती प्यावे? किंवा पाणी आपल्या बॉडीला काय मदत करते? खूप सारे लोकं पाणी पिण्याचं टाळतात. का? फ्लश आउट करायला जावं लागतं बार-बार म्हणून. खूप सारे लोकं कधी-कधी बरेच मी अशी पण बघितले, की जे "सर मी पाणी प्यायचं मेरे को विसरलो." ध्यान है उद्या लेक्चर. पाणी पिणे विसरून जातो. जेवणाच्या वेळेसच मला आठवण येते, की मला पाणी घ्यायचंय. पण हे पाणी आपल्या प्रत्येक ऑर्गन्सला, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला, आपल्या माइंडला आणि आपले जे हार्मोन्स आहे, त्या हार्मोन्सला क्रिएट करायचं काम चांगलं करतं. पाणी आपण ज्यावेळेस घेतो, की जेवण करत असताना आपलं जे जेवण आहे, आपण जो घास घेणार आहोत, तो घास पाण्यासारखा झाला पाहिजे, तेवढं पाणी तुम्ही घेऊ शकता. कारण आपण जेवण करते वेळी जो घास आपण घेणार आहोत, जो काही बारीक व्हायचा तो फक्त तोंडात होईल. याच्या खाली गेलं तर आपल्या बॉडीमध्ये अशी कुठली सिस्टम लावली नाहीये, की ती खाली जाऊन अजून त्याला बारीक तुकडे करेल. म्हणून आपला जो घास जेवण करताना आपल्याला जे पाणी घ्यायचंय, की आपल्या घास पाण्यासारखा झाला पाहिजे, त्यासाठी तेवढं पाणी गरजेचं. आपलं पाण्याची जर मात्रा चांगली असली, तर डायजेस्टिव्ह सिस्टम आपली चांगली होते. आपली पचनक्रिया चांगली काम करायला चालू करते. त्यासाठी पाणी सगळ्यात महत्त्वाचं. पाणी जर आपलं प्रमाण चांगलं असेल, आपल्या बॉडीचा स्किन टोन चेंज होतो. आपली स्किन चेंज व्हायला चालू होते. पाण्याचं प्रमाण जर चांगलं असलं तर. पाणी जर चांगलं असलं, पाण्याचं प्रमाण जर आपण चांगलं घेत असलो, तर आपले हार्मोन्स चांगल्या प्रमाणात क्रिएट व्हायला चालू होतात. पाणी कमी पिणारी व्यक्ती बऱ्याच वेळेस बघितलं असेल, जी व्यक्ती पाणी कमी पिते त्याची जी स्किन आहे, स्किन रॅशेस होते. म्हणजे काय होतं, त्यांची स्किन कोरडी पडायला चालू होते. पाणी कमी घेणारी व्यक्ती, यांना मायग्रेनचा त्रास सुद्धा होतो. ज्या व्यक्तीचं पाण्याचं प्रमाण कमी आहे, त्यांचं पचनक्रिया प्रॉब्लेम्समध्ये येते. पचनक्रिया होत नाही. तर जेवण झाल्याच्या नंतर जे काही आपले मोठे आतडे आणि छोट्या आतडीत बाकीचं काम करायचंय, जेवणातून आपल्याला जी शरीराला ऊर्जा द्यायची आहे बॉडीला, तर पचनक्रिया आपली चांगली असली तर हे काम होईल. आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी आपल्याला पाणी महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं पाणी किती पाहिजे? आता हे कसं कळणार? मग पाणी आम्ही घ्यायचं कसं? आमची आजी त्यावेळेस सांगायची अजून पण, की पाणी पिताना आपल्याला शिप पाणी प्यायचंय. पाणी कधी पण बसून प्यायचंय. का? उभं राहून जर पाणी पिलं तर काय होतं? आपले जॉइंट्स प्रॉब्लेम यायला चालू होतात. जी पण व्यक्ती उभं राहून पाणी पित असेल, एकदा जर त्यांना जॉइंट्स प्रॉब्लेम चालू झाला, तर ते जॉइंट्स प्रॉब्लेम लवकर क्लिअर होत नाही. त्यासाठी पाणी आपल्याला बसून घ्यायचंय. पाणी शिप घ्यायचंय. एकाच वेळेस जास्त पाणी प्यायचं नाहीये, कारण किडनीवर लोड येतो. जेवणाच्या अगोदर
जेवणाच्या अगोदर आपण पाणी घेऊ शकतो एक अर्धा तास. 200 ते 250 किंवा 300 एम-एल पाणी आपल्यासाठी सफिशियंट. जेवण झाल्याच्या नंतर आपण पाणी घेऊ शकतो 1 तासाने. जेवण झाल्याच्या नंतर 1 तासाने आपण पाणी घेऊ शकतो. दिवसभराचं आपलं जे पाणी 7 ते 8 ग्लास आपल्याला पाहिजे. किती? 7 ते 8 ग्लास पाणी आपल्या बॉडीला गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाणी जर आपण व्यवस्थित घेत असाल किंवा 7 ते 8 ग्लास आपल्याला पाणी आपण रोज घेतोय. तर या सोबत आपल्या बॉडीवर आपली जी स्किन आहे, या स्किनच्या आतमध्ये जे वॉटर रिटेन्शन होतं, ते वॉटर रिटेन्शन कमी व्हायला चालू होतं. आता वॉटर रिटेन्शन कशामुळे होतं, की आपलं पाण्याचं प्रमाण कमी, वेळेवर पाणी न घेणं किंवा त्या काही गोष्टी टाळणं, की त्यामुळे मी पाणी नाही घेत. अशा व्यक्तींना वॉटर रिटेन्शन होतं. वॉटर रिटेन्शन म्हणजे काय? आपली जी स्किन आहे, स्किनच्या आतील बाजूत, आतील भागामध्ये आपली बॉडी एवढी स्मार्ट आहे का पाणी शेप वॉटर रिटेन्शन. ज्यावेळेस आपल्या पाण्याचं प्रमाण चांगलं होईल, तर ऑटोमॅटिक ते वॉटर रिटेन्शन कमी होऊन आपल्या बॉडीला एक सिग्नल मिळतो, की नाही आता पाण्याचं प्रमाण चांगलं होतंय. म्हणून ते व्हाय? सॉरी. येस. सो आपल्याला पाण्याचं प्रमाण कसं पाहिजे? आपल्या वजनाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला 20 किलो वजनाला 1 लिटर पाण्याची गरज आहे. किती? 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी. मग स्वतःचं पाण्याचं प्रमाण सुद्धा चेक करायचं, की आपण पाणी किती घेतो. त्यासाठीच आज मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता, की बसताना आपल्याला पाण्याची बॉटल सोबत ठेवायची. त्याचं कारण ते होतं. शिपशिप पाणी पिणं आपल्यासाठी कधी पण चांगलं. त्याच्यानंतर चौथा पिलर येतो झोप. वाटतं साधारण झोप. पण झोप सुद्धा आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी खूप महत्वाची आहे. खूप. झोप जर आपली कमी झाली, खूप व्यक्ती तुम्ही बघितले असाल, ज्यांची झोप कमी आहे किंवा ज्यांची झोप होत नाही, अशा व्यक्तींना मायग्रेनचा त्रास, अशा व्यक्तींना आळस, अशा व्यक्तींना थकवा हे जाणवायला चालू होतं. अशा व्यक्ती ज्यांची झोप प्रॉपर होत नाही,
फॅट कन्व्हर्ट व्हायला चालू होतो. त्यांची झोप होत नाही. अशा व्यक्ती हळू-हळू ताण-तणाव आणि नंतर डिप्रेशनकडे जायला चालू होतात. त्यासाठी आपल्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्या झोपेवर सुद्धा आपण चांगल्या प्रमाणात काम केलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला झोपेला नियोजनबद्धता करता आली पाहिजे. जर आपली झोप प्रॉपर होत असेल, आय थिंक आता माझ्यापेक्षा सगळे वयस्करच असाल, आहेच मला दिसता पण आहे. त्यांचा व्हिडिओ चालू आहे ते सर्व. प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल, की आपली जी बॉडी आहे, दिवसभर आपण जे काही काम करतो, दिवसभराच्या कामात बॉडी जे स्ट्रेस येईल किंवा दिवसभर जो आपल्याला थकवा असतो, रात्रीच्या झोपेमध्ये जर आपली झोप चांगली होत असेल तर किंवा जर झोप चांगली होत असेल, तर आपली बॉडी स्वतःला रिकव्हर करायला चालू करते, रिपेअर करायला चालू करते. त्यासाठी आपली झोप सुद्धा ज्याला आपण साउंड स्लीप म्हणू, तसली झोप सुद्धा आपल्याला सगळ्यात गरजेची. ज्या व्यक्तीची झोप कमी असते, हळू-हळू ती व्यक्ती कार्टिसोल नावाचा जो हार्मोन्स आहे, ते हार्मोन्स रिलीज करायला चालू करते. का? की त्यांच्याकडं ताण-तणाव हे वाढायला चालू होतं आणि जसंही आपण ताण-तणावामध्ये जाऊ. 1 मिनिट. ओके. हां. आपण ताण-तणाव, डिप्रेशन, जर झोप नाही झाली, नेहमीची चिड आळस, थकवा, आपण रोजचं जे काम आहे, ते काम न होणं आणि आपल्या शरीरात ऊर्जेचं प्रमाण कमी असणं, हे त्या झोपेमुळं होतं. झोप जर तुमची चांगली झाली, आपल्या दिवसभराच्या कामामध्ये जे आपली रुटीन आहे, त्या रुटीनमध्ये तुम्ही स्वतः चेक कराल किंवा तुम्हाला स्वतःला ते दिसेल. त्यांची झोप चांगली होती, त्यांच्याकडे उत्साह खूप असतो. त्यांच्याकडं उत्साह खूप असतो. प्रत्येक कामात ते नेहमी तयार असतात. कुठल्याही त्यांच्याकडं कारणं नसतात, की हां, थोडं थांबू, नंतर करू. ज्यांची झोप चांगली होते, रात्रीच्या वेळीस डायजेशन त्यांचं चांगलं इम्प्रूव्हमेंट होतं. मग या झोपेसाठी काय करावं लागेल, की आपलं जे जेवण आहे, जेवण संध्याकाळी 7 ते 8 याच्या अगोदर झालेलं कधीही बरं. तसं सांगतात 6 वाजता जेवण झालेलं कधी चांगलं. जर चांगली झोप घ्यायची असेल, तर जेवण झाल्याच्या नंतर कमीत कमी 3 तास किती? जेवण झाल्याच्या नंतर 3 तासांनी झोपायचंय. प्रत्येक व्यक्तीला जी झोपेची गरज आहे, ही कमीत कमी 6 ते 8 तासाची आहे. त्यामुळं आपलं जे जेवण आहे, हे जेवण आपलं 6 ते 7 च्या दरम्यान किंवा जे 8 वाजेपर्यंत झालं पाहिजे. म्हणजे तिथून पुढे 3 तास, 2 ते 3 तास इथे काय होतं, की या 3 तासामध्ये किंवा या 2 तासामध्ये आपण जे खाल्लंय, ते डायजेस्ट व्हायला चालू होतं चांगल्या प्रमाणात. जर त्या वेळेत आपलं डायजेस्ट झालं, तर त्याच्यानंतरचा जो वेळ आहे, ज्यामध्ये आपल्याला चांगली झोप लागते, त्यावेळेस बॉडी स्वतःला रिकव्हर करेल. पण आपण जर जेवलो आणि लगेच झोपत असाल अर्धा 1 तास, तर सुरुवातीचे 3 तास बॉडीला पहिले तर ते खाल्लेलं अन्न पचन करायला द्यावं लागतं. सुरुवातीचे 3 तास. त्यानंतर मग ते एकदा डायजेशन झालं, की तिथून पुढे बॉडीला रिकव्हर करायचं आहे तोपर्यंत आपला उठण्याचा टाईम होतो. मग जर झोप चांगली, तर हेल्थ चांगली. झोप आपल्या डायजेशनला सुद्धा इम्प्रूव्ह करते आणि ज्यांची पचनक्रिया चांगली, ज्यांची पचनक्रिया चांगली, त्यांना बाकीचे त्रास म्हणजे एकदा पचनक्रिया जर म्हटलं, तर पचनक्रिया बार-बार जर तुम्हाला ऐकायला येत असेल, कारण पचनक्रियापासूनच म्हणजे आपलं जे स्टमक आहे, आपलं जे पोट आहे, सगळ्या आजारांची सुरुवात इथून असते. आपलं जर डायजेशन चांगलं झालं, तर ओके. नाही जर झालं, सुरुवातीला ॲसिडिटी आणि ॲसिडिटी हा एक असा प्रकार आहे,
की पूर्णपणे किंवा पूर्ण आजाराचं माहेरघर म्हणता येईल किंवा पूर्ण आजाराला आमंत्रण म्हणता येईल. ऍसिडिटी. बरेच लोक म्हणतात काही नाही नॉर्मल ऍसिडिटी आहे. काय? नॉर्मल म्हणतात. सांगताना काय सांगतात? नॉर्मल ऍसिडिटी आहे. पण सुरुवात तर हीच आहे. शरीर तुमचं सिग्नल देतंय. जसं आपण सुरुवातीला दाखवलं होतं रिएलिटी चेक. माझं शरीर काय सांगतंय? सुरुवात तर इथंच आहे. ऍसिडिटी जर होत असेल, तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. ऍसिडिटी जर तुमची कंटिन्यू राहत असेल, तर काय होईल? फॅट वाढायला चालू होतो. का? पचनच होत नाही अन्न. आणि अन्न न पचन झालेलं वाढणार कुठे? पोटावरती फर्स्ट सुरुवात होते. स्किनच्या बाहेरून कोणताही फॅट वाढत नसतो. जे बेली फॅट असो की पूर्ण पोटाचा वरचा भाग असो. स्किनच्या वरतून कोणताही फॅट वाढत नसतो. स्किनच्या आतच आणि ते पण सर्वात आतली लेयर जी आपली मोठी आतडी, छोटी आतडी आहे. जर आपलं जेवण व्यवस्थित प्रकारे पचन झालं नाही, तर बॉडी काय करते? ते स्टोअर करायला कुठेतरी चालू करते. मग ते स्टोअर राहून काय होईल? साईज वाढायला चालू होते. म्हणून बऱ्याच व्यक्ती असं बोलायला नाही पाहिजे, तरी पण सांगतो, की बऱ्याच व्यक्ती स्वतःला जे म्हणतात, "जितना बडा पेट, उतना बडा शेट." ओके. हे त्यांच्यासाठी ठीक आहे. मनाला समजूत देण्यासाठी ते ठीक आहे. पण सगळ्यात जास्त आजार त्यांच्याकडे आहे. सांगणार नाहीत. नाहीतर इथं अशी कोणी आहे? तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता, की त्यांना ॲसिडिटी नाहीये. नाहीये. आहे हे नाही विचारते. असे किती जण आहे, की ज्यांना ॲसिडिटी नाहीये. ते चॅट बॉक्समध्ये मी टाइप करू शकतात. मी चॅट बॉक्समध्ये. ज्यांना ॲसिडिटी नाही त्यांनी हां. काही प्रश्न थोडेसे उलटे होतात. पण इथंच तर माणूस थोडंसं गडबड आहे ना. ओके. सो थँक यू. हां. जितकं जास्त फॅट, तितके जास्त आजार. तुम्हाला माहिती आहे का? आपल्या ज्या सवयी आहे, म्हणजे ती झोपेची असेल, पाणी कमी घेण्याची असेल, व्यायामाचा अभाव असेल किंवा आपला आहार नियमित नसेल, चांगला आहार आपण घेत नसाल, यामुळं काय होतं? फॅट वाढायला चालू होतो. फॅट वाढल्यामुळं सगळ्यात पहिलं जर कुठं काम होत असेल, सगळ्यात पहिला फॅट जर वाढत असेल, तो वाढतो आपल्या पोटावरती, राइट? त्यानंतर दुसरा जर तुम्हाला दिसायला चालू होत असेल बॉडीला फॅट वाढलेला, त्याने काय परिणाम होतो? आपली जी बोन स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपला जो हाडांचा सापळा आहे, जो अगोदर एक चांगल्या व्यवस्थित प्रकारात असतो, पण जसं-जसं आपलं फॅट वाढतं, जसं-जसं आपलं वजन वाढायला चालू होतं, तसं-तसं आपलं बोन स्ट्रक्चर चेंज व्हायला चालू होतात. हे केव्हा होतं? वयाच्या 40-45 च्या नंतर. जसं-जसं बोन स्ट्रक्चर चेंज व्हायला चालू होईल, तसं-तसं बोन स्ट्रक्चर चेंज व्हायला चालू होईल, तसं-तसं आपल्या जॉइंट्सचे प्रॉब्लेम सुरुवात होतात. फर्स्ट गुडघे दुखतात, टाचा दुखतात, हालचाल होत नाही. हळू तिथं पण त्रास व्हायला चालू होतो. हा एक दुसरा परिणाम. तिसरा परिणाम, जर आपलं पचनक्रिया व्यवस्थित नसेल, आपलं जर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होत नसेल, खाल्लेलं अन्न जर बॉडी व्यवस्थित ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट करत नसेल, आपलं लिव्हर, सगळ्यांनी शब्द ऐकला लिव्हर, फॅटी लिव्हर. काही प्रमाणात लिव्हर आपलं फॅट कंट्रोल करतो. काही प्रमाणात. पण ज्यावेळेस तो फॅट लिव्हरच्या बी कंट्रोलच्या बाहेर जातो, तो हार्टकडे पाठवेल. चलो अभी मेरे पास इतना था, मैंने इतना स्टोर कर लिया, अब मेरे से नहीं हो रहा है, चलो आप संभालो. तो फॅट रक्तवाहिन्यामध्ये जातो. राइट? रक्तवाहिन्यासोबत किंवा आपल्या रक्तासोबत ज्यावेळेस तो फॅट
ब्लड सोबत वाहतच असतो कंटिन्यू. पण तो फॅट जसं-जसं वाढत जाईल, त्याची मात्रा किंवा त्याची क्वांटिटी जशी-जशी वाढत जाते, तो कुठेतरी आपल्या रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूला, जी रक्तवाहिनीची आतली बाजू एकदम गुळगुळीत असते, जिथून ब्लड फ्लो आपला चालू असतो, तिथं जमा व्हायला चालू होतो. मग तिथे त्याचं नाव चेंज होतं कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढायला चालू होते. तोच फॅट कंटिन्यू जर पुढे तसंच वाढत गेला, जी रक्तवाहिनी आहे, ब्लड व्हेसल आपली जी आहे, तिची जी साईज आहे, ती कमी व्हायला चालू होते. मग जशी ते रक्तवाहिनीची साईज कमी होईल, त्याचा लोड कोणावर येतो? आपल्या हार्टवर. मग ते आपल्या हार्टला ते ब्लड फ्लो व्यवस्थित देण्यासाठी एक्स्ट्रा काम करावं लागतं. मग एक्स्ट्रा काम करावं लागलं, म्हणजे जो लोड आपल्या हार्टवर आला, तिथं काय होतं? प्रेशर हाय. त्याला आपण काय म्हणतो? हाय बीपी. ब्लड प्रेशर वाढतं, म्हणजे तिथं आपल्याला बीपीचा त्रास चालू होतो. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस कोणती येते मग आपली? डॉक्टरकडे जाऊन गोळी घ्यायची. सॉरी, डॉक्टर म्हटल्यावर मी तर पहिले डिस्क्लेमर देईल, की डॉक्टर त्यांच्या जागी एकदम ओके. पण आपण स्वतःहून आपली लाईफस्टाईलच्या चांगल्या हेल्दी किंवा एक मोठी लाईफस्टाईल, स्टँडर्ड लाईफस्टाईलच्या नावाखाली स्वतःला बरबाद करून घेतो. त्याच्यामुळे मी डिस्क्लेमर देईल, की डॉक्टर त्यांच्या ठिकाणी ओके आहे. डॉक्टर लोकं गोळी देतात रक्त पातळ होण्याची. का? रक्तवाहिनीतून रक्त पाहिजे त्या फ्लोमध्ये जात नाही. मग आपल्याला घ्यावं लागते रक्त पातळ होण्याची गोळी. बीपी सुरू झाली, अन्नपचन नाही झालं म्हणून ॲसिडिटीच्या नंतर लिव्हरचा फॅटच्या नंतर हार्टकडे गेला, हार्टनं नंतर ते ब्लड व्हेसलमध्ये पाठवलं. ब्लड व्हेसलमध्ये तो जमा झाला, त्याला जर कोलेस्ट्रॉल झाला, लेव्हल वाढली, साईज कमी झाली ब्लड व्हेसलची. हार्टवर लोड आला, हार्टला एक्स्ट्रा काम करावं लागलं. म्हणजे त्याच्यावर प्रेशर आलं, ते वाढला बीपी, ब्लड प्रेशर वाढला. त्याच्यानंतर गोळी घेतली रक्त पातळ करण्यासाठी. ती गोळी रक्त पातळ करून आहे त्या साइजमधून रक्त पास करण्याचे काम करते. ती कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करत नाही. ते आहे तसंच असते कोलेस्ट्रॉल रक्तवाहिनीमध्ये. फक्त फ्लो वाढवण्याचं काम करते, कारण रक्त पातळ होतं. त्याच्यानंतर परत काही कालांतरानं तो वाढलेला फॅट किंवा वाढलेलं कोलेस्ट्रॉल रक्तासोबत काही तुकडे होऊन वाहत चालतात ब्लड सोबत, आणि तो ब्लड सोबत गेलेला तो कोलेस्ट्रॉलचा तुकडा, तो पीस जिथं कुठं अडकेल, त्याला काय म्हणतो आपण डॉक्टरांच्या भाषेत? ब्लॉकेज. किती ब्लॉकेज झाले? डॉक्टरने 4 सांगितले. 2 काढता येईल, 2 काढता येणार नाही. दुर्बीणद्वारे करू आपण. ते ब्लॉकेज झाले. याच्यामध्ये जर ती एखादी रक्तवाहिनी जी आपल्या माइंडकडे जाते, आपल्या मेंदूकडे जाते, त्या रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉकेज झाले, तिथून जर रक्ताचा फ्लो व्यवस्थित झाला नाही, तर काय होतं? स्ट्रोक. आम्ही तर चांगल्या गप्पा मारल्या होत्या. संध्याकाळी सगळे सोबतच होतो. अचानक आणि रक्त पुरवठा गेला नाही. एखादा पार्टकडे, एखाद्या अवयवाकडे जाणारा रक्तवाहिनी, जर तिथला रक्तभिसरण प्रक्रिया जर कुठेतरी डिस्टर्ब झाली, तर काय होईल? पॅरालिसिस होतंय ना? पॅरालिसिस ऐकतोय आपण. मग यासाठी आपली जी लाईफस्टाईल आहे, आपली लाईफस्टाईल आपल्याला चांगली ठेवायची आहे. आपलं आहार नियोजन आपल्याला चांगलं करायचं आहे. आपली एक्सरसाइज वयाच्या 70व्या वर्षी जर कोणी बघितलं असेल, तर वयाच्या 70व्या वर्षी 80 का 85 किलोचं वेट लिफ्टिंग करते एक लेडीज. वयाच्या 70व्या वर्षी. आणि आपण 40-45 झालो. माझं काय झालंय की सगळं आता काय राहिलंय? मला काय गरज आहे व्यायामची? अशी उदाहरणं दिल्या जातात. एक्सरसाइज प्रत्येकासाठी जो पण व्यक्ती चालू शकतो, त्यांनी कमीत कमी वॉकिंग तरी करायची आहे. राइट? तर आपण होतो झोपेवर. त्यासाठी आपल्याला झोप चांगली पाहिजे. झोपेचं नियोजन करायला पाहिजे. झोप जर चांगली घ्यायची असेल, त्यासाठी हे आपलं जे गॅजेट आहे,
हे डिव्हाइस याच्यापासून दूर. झोपेच्या अगोदर कमीत कमी 1 तास आपल्या मोबाईल पासून दूर. अशी स्क्रीन ज्याच्यामुळे फ्री रेडिकल्स निघतात आणि आपल्या डोळ्याला एक सिग्नल देतात, की अजून डोळा लावायचा नाहीये. असल्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचंय. झोपेसाठी स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी तर नाही करत आपण, स्वतःसाठीच करतो. या झोपेसाठी रोज संध्याकाळी काहीतरी असले एक धून किंवा काहीतरी तुम्ही एक दुसऱ्यासोबत एक चर्चा आपण म्हणजे पूर्वी जे होतं ना, की सगळे एकखट्टी बसायचे आणि नंतर आपली काहीतरी चर्चा व्हायची जेवण झाल्याच्या नंतर. याने काय होईल, की स्ट्रेस रिलीज व्हायला चालू होईल. जी व्यक्ती सदा टेन्शनमध्ये असते, काहीतरी गोष्टी त्यांच्या मनात दाबून ठेवलेल्या असतात, त्या गोष्टी किंवा त्या व्यक्तीकडून झोपेची अपेक्षा खूप माफक असते, खूप कमी असते. त्यासाठी ह्या काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. आपलं डिव्हाइस बाजूला ठेवायचंय. मन जितकं फ्रेश ठेवता येईल तेवढं ठेवायचंय. कारण 5वा पिलर आपलं माइंडसेटवरच आहे. शरीरासाठीच्या ज्या गोष्टी अवयव ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे, ते 5व्या नंबरची आपली सकारात्मक माइंडसेट आहे. आपण आपला माइंड किती चांगला ठेवू शकतो. आपण स्वतःसाठी किती चांगलं घेऊ शकतो. नाहीतर मार्केटमध्ये जे पण आपल्याला बाहेर आपण घराच्या बाहेर जरी पाय ठेवला, तो असं का म्हटला? किंवा हे माझ्यासाठी हा व्यक्ती असंच का म्हटला? आपण ह्या गोष्टी सगळ्यात जास्त मनावर घेतो. आपण आपल्या माइंडचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देतो. का? आपण आपल्याजवळ ठेवू शकत नाही. आपण स्वतःहून देतो. मग तो येईन कोणतंतरी आपलं बटन दाबणार आणि तो निघून जाणार. दिवसभर आपण त्या गोष्टीवर विचार करणार. तो मला असं का म्हटलं असेल? किंवा हे काही गोष्ट पर्टिक्युलर माझ्यासोबतच का घडली असेल? ह्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? त्याच विचारात आपण राहू. कुठे ना कुठे आपण त्या गोष्टीमुळं ओव्हर थिंकिंग जास्त करायला चालू करतो. स्वतःला जर आपल्याला काही गोष्ट होत नाही, स्वतःकडून जर आपली काही गोष्ट होत नाही किंवा एखाद्याने मला जर सांगितलं, की तुमच्याकडून मला हे पाहिजे किंवा तुम्हाला हे करायचंय. पण आपण काय विचार करतो, की तो काय म्हणेल? मग त्याच्यासाठी आपल्याला करावंच लागेल. पण होतं काय? ते आपल्याकडून होत नाही. मग आपण दिवसभर त्या टेन्शनमध्ये आता मला ते सांगितले, मी कसं करू? त्यासाठी नाही म्हणणं शिका. सगळ्यात छान. जे होत नाही ते नाही होत. सगळ्यात बेस्ट नाही म्हणणं शिकायला चांगलं राहील. त्याने काय होईल, एक्स्ट्रा ताण जो आहे, एक्स्ट्रा दडपण जे आपल्यावर येणार आहे, एक्स्ट्रा दडपण कमी होईल. आपलं माइंड कुठेतरी शांत व्हायला चालू होईल. त्यानंतर बऱ्याच वेळेस, बऱ्याच वेळेस म्हटल्यापेक्षा नेहमीचच असतं किंवा नेहमीच प्रत्येक व्यक्ती असतात, काही व्यक्ती तशा पण त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे, सदा काहीतरी निगेटिव्ह. प्रत्येक वेळेस त्यांचे थॉट निगेटिव्ह असतात. पण होतं काय, की आपण जो विचार करू, आमचे आजी-आजोबा पण तेच सांगायचे, आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळतं. जे आपण बोलू तेच आपल्यासोबत येईल. मग आपले थॉट पॅटर्न आपल्याला चेंज करण्याची गरज आहे. रोज सकाळी जे पण आपलं आराध्य आहे, त्यांचं नाव घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. रोज सकाळी स्वतःला जरी आपण आरशात बघितलं, स्वतःला बघून जरी आपण हसलो, आपले थॉट पॅटर्न चेंज होईल. अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या की जेणेकरून आपलं टेन्शन कमी व्हायला चालू होईल. मग चांगल्या लोकांसोबत गप्पा मारणं, काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला स्वतःला करणं किंवा मला जर वाटतं की मला या काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्यात, काहीतरी चांगलं काम करण्यात आनंद मिळतो, तर आपण ती गोष्ट करू शकतो. मला जर वाटलं की मला डान्स करण्यात आनंद आहे, मी डान्स करू शकतो. इतकंच तर काय, बऱ्याच लोकांना खाण्यात सुद्धा आनंद असतो. काहीतरी वेगळं करून खाण्यात आनंद आहे. व्यक्तीला कशात पण असू शकतो. स्वतःचा मूड चेंज करण्यासाठी जी पण ॲक्टिव्हिटी आपल्याला आवडते, ती ॲक्टिव्हिटी आपण करा. याने काय होईल, जर नेहमी आपण आपले थॉट, आपले विचार जर चांगले, आपले विचार जर आनंद देत आहे किंवा आपले विचार जर सकारात्मक आहे,
डोपामिन नावाचा हार्मोन रिलीज होईल, जे बॉडीसाठी चांगला आहे. जर आपण कंटिन्युअसली नकारात्मक, निगेटिव्ह, ताणतणाव याच्यामध्ये राहिलो, तर बॉडीला डिप्रेशन मध्ये घालेल. त्यानं कार्टिसोल नावाचा हार्मोन्स वाढेल. कार्टिसोल कधी पण बॉडीसाठी घातक आहे. विषाचा प्रकार, एक विषाचं काम बॉडीसाठी करतो. राईट? तर त्यासाठी सकारात्मक सोच, सकारात्मक विचार या गोष्टीवर आपल्याला जास्त काम करायचं. मी किती सकारात्मक राहू शकतो किंवा मी किती सकारात्मक राहू शकते, ह्या गोष्टीवर आपल्याला काम करायचंय. 5 पिलर जर आपण आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित फॉलो केले, मग ते आजी-बाबापर्यंत असेल, तर माझ्यासारख्या कमी वयापर्यंत असेल. 5 पिलरवर जर आपण चांगल्या प्रमाणात काम केलं, चांगल्या प्रमाणात, तर नक्कीच अजून येणारे आपले 20, 25, 30 वर्ष आपण चांगलं जीवन जगू शकतो. चांगलं आणि हेल्दी जीवन जगू शकतो. कुठलाही एक 3 ते 4, जसं शुगर झालं, बीपी झाला, कॅन्सर आणि दुसरा 4 नंबरला काय म्हणतात त्याला? असे 4 एक आजार आहेत. जेनेरिक, आपण म्हणतो ना अनुवांशिक. आमच्या आजी-आजोबा किंवा अजून कोणाला तरी नात्यामध्ये होतं म्हणून ते आमच्याकडे आहे. शुगरला पण लोक आजकाल जेनेरिक म्हणतात. ओके. पण जेनेरिक फक्त आणि फक्त 30% आहे. किती? 30%. शुगर जरी असली ती जेनेरिक 30%. 70% आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून आहे, की आपण काय करतो. माझ्यासोबत किंवा मी ज्या लोकांसोबत आहे, त्या लोकांना मी जो रिझल्ट दिलाय, जे मला त्यावेळेस सांगत होते, की "सर ये तो हमारा जेनेरिक है. ये तर आमचं जेनेरिक आहे, आमच्या अनुवंशिक आहे. आमच्या घरात प्रत्येकालाच आहे." पण तो थोडंसं जर आपण त्याला पॉझिटिव्ह एक चांगल्या विचारानं जर घेतलं, की जेनेरिक किंवा अनुवंशिक हे जे आहे ना, हे फक्त 30% आहे. 70% आपल्याला स्वतःच्या लाईफस्टाईल चेंज करून या डिसीजपासून आपण मुक्तता मिळवू शकतो. आणि ज्या व्यक्तीला मी तरी सांगेल, की शुगर आहे, त्या व्यक्तीनं आपला ब्रेकफास्ट जितकं रंगबेरंगी तुम्हाला सकाळी खाता येईल, प्रत्येक भाजी त्यामध्ये तुम्ही ती घेऊ शकतात. रंगबेरंगी हां. कारण की सप्तरंगाचं जसं इंद्रधनुष्य आहे, तशी आपल्या जेवणाची प्लेट सुद्धा सप्तरंगाची पाहिजे. तर आपण ह्या ज्याला आपण आतापर्यंत आपल्या डोक्यात ठेवलंय, अनुवंशिकच्या नावाखाली ज्याला डोक्यात ठेवलंय, याच्यापासून आपण दूर होऊ शकतो. सप्तरंगाचे जेवण, त्याच्यामध्ये आधी सीझनेबल फळ असेल, सीझनेबल तुमची डाळी, सीझनेबल अजून भाजीपाला. हिरवे भाजीपाल्यामध्ये जास्त कंटेन आहे. त्यानं आपण दूर जाऊ शकतो. ज्यांना शुगर आहे, 3 ते 4 वेळेस त्यांना घ्यायचा आहे आहार. नका तुम्ही जास्त मात्रात घेऊ, कमी-कमी मात्रात, पण घ्यायचाच आहे. जास्त वेळ तुम्हाला उपाशी राहायचं नाहीये. तुमचा पाण्याचा कंटेंट चांगला ठेवायचा आहे. तुमची झोप, तुमचे विचार हे चांगले ठेवायचे आणि हे जर तुम्ही सगळं चांगलं ठेवलं, तर जे आतापर्यंत आपण डोक्यात ठेवलंय, की हे जेनेरिक आहे, अनुवांशिक आहे किंवा हे आजार झाला आता मी असाच राहणार, तसं काहीच नाही. आपण आपल्या लाईफस्टाईलला चेंज करून त्या आजारापासून दूर जाऊ शकतो. सडनली नवज्योत सिंग सिद्धू, त्याच्या वाईफला कॅन्सर होता. काय चेंज केलं? आहार, वेळेवर खाणं. या सगळ्या गोष्टीतून कुठल्याही त्यानं बाकीचे केलं नाही. ती लेडीज आज एकदम स्ट्रॉंग आहे. कशासाठी? फक्त आपली लाईफस्टाईल चेंज केली म्हणून. लाईफस्टाईल चेंज करून जर या सगळ्या गोष्टी होत असाल, तर आय थिंक ते सगळ्यांसाठी चांगलंच आहे. बरोबर आहे की नाही? हॅलो? येस. लाईफस्टाईल सगळ्यात बेस्ट. जे पण असं कोणाला वाटत असेल, की मला काही प्रॉब्लेम आहे, तर आज तुमच्यासाठी एक टास्क. आपण तर
तसं पाहायला गेलं एक बॉडी ऍक्टिव्हिटी घेणार होतो. काहीतरी एक ऍक्टिव्हिटी आपण करत होतो 5 ते 10 मिनिट. पण ठीक आहे, आज तेवढा वेळ नाहीये. उद्या करू. पण आजचा जो टास्क असेल, रोज सकाळी रोज सकाळी कमीत कमी 25 मिनिट ते 30 मिनिट पायात काहीही न घालता मातीवरती अनवाणी पायाने चालायचं. रोज सकाळी. टास्क हा 1 दिवसाचा असतो, पण रोज सकाळी चाललेलं कधी पण चांगलं. तर उद्या पायात काहीही न घालता अनवाणी पायाने मातीवरती चालायचे, ज्याला म्हणतो आपण ग्राउंडिंग. आपल्या घरात जी लाईट लागते ना, लाईट, त्याचा उजेड आपल्या घरात आहे. त्याला अर्थिंगची गरज आहे. तरच तो लाईट चालू होतो. तसे आपल्या बॉडीमध्ये जी ऊर्जा आहे, जी शक्ती आपल्या बॉडीला चालवते, जी एनर्जी आपल्या बॉडीला चालवते, त्या एनर्जी साठी सुद्धा ग्राउंडिंगची गरज आहे. त्यासाठी आपल्याला ग्राउंडिंग करायची आहे. अनवाणी पायाने आपल्याला मातीवरती चालणं, गवत असलं तर अजून चांगलं. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला उद्या करून यायची. येस. सो थँक यू. आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला? हे एक एक्सपिरियन्स तुमचा जी काही मूल्यवान वेळ असेल किंवा मूल्यवान अनुभव तुमचा जो आहे, तो अनुभव तुम्हाला ग्रुपवर शेअर करायचा आहे, की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला? ओके. सो थँक यू. थँक यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही एवढं ऐकून घेतल्याबद्दल.